हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण मी आज ठरवलं की एक सिम्पल आणि शॉर्ट व्हिडिओ करायचा. सो आज आपण करणार आहोत माझा नाईट केअर रुटीन कसा असतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की एक सिम्पल पण असला तरी इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी माझे सगळे हेअर पहिल्यांदा बांधून घेते व्यवस्थित. सिंपल रुटीन आहे माझं, मी ते फक्त तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला पण नक्की इफेक्टिव्ह वाटेल. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे. मी इथे पहिल्यांदा गाण्याचं जे हे तुम्हाला दिसते इथून, सो पहिली स्टेप आहे. मी इथे गाण्याचं क्लेन्झिंग वॉटर वापरायला लागले. तुम्हाला दिसत असेल मे बी. तर ह्याच्यानं पहिल्यांदा आपण चेहरा पूर्ण क्लीन करून घेऊया. क्लीन केल्यानंतर हे पण वापरू शकता किंवा माझ्याकडे अजून एक आहे, मी हे पण यूज करते कधी कधी समटाइम्स, सीताफळचं. हे पण खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट होतं याच्याने स्किन. हे मी खूप वेळा वापरलेलं पण आहे, त्यामुळे हे पण यूज करू शकता. माझ्याकडे दोन आहेत सध्या मी हे वापरायला लागले. गाण्याचं क्लिन्झिंग वॉटर खूप हलका असतं, त्यामुळे मला हे जास्त ते पण वापरते. पण ज्यावेळी फुल मेकअप केलेला असतो त्याच वेळी फक्त यूज करते. अदरवाईज मी हे वॉटर आहे हेच यूज करते. ऑलमोस्ट माझी बॉटल ही संपत आली बघा. मला खूप आवडते हे असं कापूसावर व्यवस्थित घेऊन मस्त क्लीन करून घ्यायचं. जे समोर आरसा आहे त्यामुळे मी बघून करायला लागले. तुम्हाला माझे डोळे असे वाटत असतील की तिकडे मी बघायला लागले. दिसतंय का तुम्हाला? पूर्ण क्लीन करून घ्यायचा आपला चेहरा. व्यवस्थित क्लीन करून घेतला आता मी मस्त. वॉटरने ॲक्च्युली आपला चेहरा पूर्ण कम्प्लीट क्लीन होतो आणि ड्रायनेस जास्त होत नाही, त्यामुळे हे यूज करायचं पहिल्यांदा. ह्या वॉटरने ॲक्च्युली ड्रायनेस आहे तो जरा थोडासा कमी राहतो आणि सॉफ्ट होते स्किन. बघू शकता मस्त क्लीन केलेलं आहे मी आता. ओके, तुम्ही बघू शकता आता आपण क्लिन्झिंग वॉटरने क्लीन करून घेतलेला आहे पूर्ण चेहरा. आता नेक्स्ट स्टेप आहे फेस वॉशने आपण पूर्ण फेस वॉश करून घेऊयात. मी लॅक्मेचा यूज करते कारण मला हात सूट होत असते. मी बरेच फेस वॉश यूज करून बघितले ॲक्च्युली, पण दुसरे फेस वॉश मी यूज केले ना पिंपल्स वगैरे उठतात. तुम्ही पण लॅक्मेचा यूज करायला पाहिजे असं काहीही अजिबात नाही आहे. तुमच्या स्किनला जो फेस वॉश सूट होतो तो यूज करा, कारण दुसरा फेस वॉश यूज केला ना पिंपल्स किंवा काही जणांना सूट रॅशेस होतात, काही जणांना सूट होत नाही. त्यामुळे तुम्ही करू पण नका. तुम्हाला जे रेग्युलर तुम्ही वापरताय तोच वापरत जावा नाईट केअर रुटीनला. नेक्स्ट स्टेप आहे फेस वॉश, ते करून घेऊयात. ते बघू शकता मी थोडंसं फेस जरासं ओला करून घेतलेला आहे मी. थोडंसं पाणी घालते त्यात. बरेच फेस वॉश वापरले पण मला सूट झालेच नाही ते, त्यामुळे मी नेहमी लॅक्मेचं वापरले. गेले 5-6 वर्ष झालं असेल मी लॅक्मेचाच फेस वॉश वापरते. खूप मस्त स्मेल ह्याचा खूप मस्त आहे, त्यामुळे मला खूप आवडतं. हा फेस वॉश करून घेते. फेस वॉश करून घेतलेलं आहे. फेस फक्त असं टॅप करून घ्यायचं. फेस मी जसं टॅप करायला लागले तसंच करून घ्या. खूप जोरात असं फेस पुसू नका. फेस गार पाण्याने स्वच्छ करा. गार पाणीच यूज करा मोस्टली.
आता एकदम हलक्या हाताने टॅप करायचं आणि पूर्ण व्यवस्थित कोरडी त्वचा करून घ्यायची. ओके, आता मी नेक्स्ट स्टेप सांगते. आता नेक्स्ट स्टेप आहे फेस सिरम. फेस सिरम हे मी इथं मिनिमिलिस्टचं वापरायला लागले. हे ॲक्च्युली फेसवर ॲक्ने पोर्स किंवा ऑइली ज्यांची स्किन आहे ना त्यासाठी. माझी ॲक्च्युली ऑइली स्किन आहे, त्यामुळे हे मला फार यूज आहे. आणि हे मी लास्ट 3-4 मंथ झालं वापरायला लागले आणि खूप छान आहे. जे पोर्स आहेत ना ते खूप कमी झालेत. माझ्या अगोदर खूप होते ॲक्च्युली, पण आता हे यूज केल्यामुळं खूप कमी झालं. त्यामुळे हे सिरम मी रोज संध्याकाळी फेसवॉश केल्यानंतर वापरते. ॲक्ने पोर्स आणि ऑइली स्किनसाठी खूपच छान आहे, मस्त आहे. तुम्हाला दाखवते. 2-3 ड्रॉप्स फक्त चेहऱ्यावरती लावायचे. खूप हलका आहे, आपल्या चेहऱ्याला पूर्ण हायड्रेशन देतो. जास्त थिक पण नाही आहे, ते एकदम सॉफ्ट आहे. लावायला पण तुम्हाला एकदम छान वाटेल. आता सध्या भरपूर सिरम आलेत, त्यामुळे मी ट्रायल एरर केलेत बरेच, पण मला शेवटी हेच सिरम सूट झालेत. त्यामुळे मी हे सिरम लास्ट 3-4 मंथ झालं कंटिन्युअस वापरायला लागले. हे बघा, असं थोडासा ग्लो आल्यासारखं दिसतो. स्किनच्या पूर्ण आतपर्यंत जाऊन ह्याचा स्किनचा जो मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यावर ॲक्च्युली हा एकदम वर्क करतो. वाटत नाही की लावल्यासारखं वाटत नाही आहे, असं जाणवत पण नाही आहे मला. ते चांगलेच असेल चेहरा किंवा तुम्हाला पिंपल्स पण आले असतील, ड्रायनेस झाला असेल, हे सिरम खूप छान आहे. मी स्वतः यूज केले म्हणून मी तुम्हाला हे रिकमेंड नक्की करेन. आता सिरम लावून झालेला आहे, खूप मस्त आहे हे सिरम. हे बघा, तुम्हाला दिसतंय आहे, आय डोंट नो. आपण ठेवूयात. 2 मिनिटानंतर आपण मॉइश्चरायझर लावूयात. मॉइश्चरायझर खूप मस्त आहे. तर आपण सिरम लावून घेतलेला आहे, सिरम नंतर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर निव्याचं एकदम सिम्पल, जे मला सूट करतं तेच लावते. तुम्ही पण तुम्हाला जे सूट करतं तेच लावा मॉइश्चरायझर, कारण ते मला खूप आवडतं. निव्या आणि लॅक्मे हे 2च गोष्टी आहेत त्या मी वापरते. बाकीच्या सगळ्या गोष्टी एवढं मी वापरायला जात पण नाही, किंवा कुठला ब्रँड आहे तो पण बघत नाही, कारण ते मला सूटच करत नाही. मी खूप ब्रँड वगैरे बघितले ट्राय करून, पण मला पिंपल्स आणि पोर्स खूप झाले होते. मी ते कम्प्लीट बंद केलं आणि आहे तीच लॅक्मे आणि निव्या, दॅट्स इट. सगळीकडे मस्त मॉइश्चरायझ लावून घेतलेलं आहे. जे सिरम लावलेलं असतं ना आपण, त्याच्यावर मॉइश्चरायझर लावलं ना, ते पूर्ण रात्रभर व्यवस्थित त्याचा इफेक्ट होतो. त्यामुळे मॉइश्चरायझर कंपल्सरी लावूनच ठेवा. आता लास्ट स्टेप आहे लिप बाम. मी हे लिप बाम ॲक्च्युली विश केअरचं वापरते, मस्त आहे. इथं ॲक्च्युली मी फक्त 1 वीक वापरले. 1 वीक नंतर ना माझी लिप्स बघू शकता तुम्ही. आता नॅचरली असं वाटते मी काही लावलेलं नाही. नॅचरली माझे पिंक कलर झालेत. हे खरंच खूप छान. मी माझी सेकंड लिप बाम आहे माझं विश केअरचं, खूप मस्त आहे. आणि लगेच तुम्हाला 1 वीकमध्येच तुम्हाला लगेच त्याचा इफेक्ट पण जाणवेल. जे कॉर्नरला आपले ब्लॅक होतात ना, ते पण इव्हन एकदम थोडेसे पिंकिश वगैरे होतात. हे बघा, खूप छान आहे. मी मध्ये नायकावरनं मागवलेले बरेच प्रोडक्ट, त्याच्यामधून हे आलेलं आहे. आणि हे वॉटरमेलन, यामध्ये ॲक्च्युली फ्लेवर पण आहे वाटतं. यामध्ये स्ट्रॉबेरीचा एक फ्लेवर आहे आणि वॉटरमेलनचा एक फ्लेवर दिसतोय. खूप छान आहे, तुम्ही नक्की यूज करा. बघा, लिप बाम वगैरे लावून झालेलं आहे आता. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे शीट मास्क असतात ना, ते वीकली किंवा ॲटलिस्ट 2 आठवड्यातनं एकदा तरी यूज करा. ह्याचा ॲक्च्युली खूप इफेक्ट होतो.
आपली स्किन पूर्ण एकदम ग्लो दिसतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि स्किन एवढी भारी वाटते ना, तुम्हाला पण स्वतःला असं फील होईल की किती छान स्किन झाली. सो असा होता माझा नाईट केअर रुटीन. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.